उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुभेच्छा देत त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली। राज ठाकरे स्वतंत्र विधानसभा लढवणार असल्याने राज ठाकरे यांनी भाजपला लोकसभेत मोठी मदत केली आहे आणि विधानसभा ते स्वतंत्र लढतील हे आधीच ठरलं होतं। मात्र संजय राऊत यांच्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला। संजय राऊत यांच्यावर नितेश राणे बोलतील असं बोलून टाळलं। उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा द्याल जुन्या मित्राला? माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं जीवन मंगलमय राहो अशाही शुभेच्छा देतो। आणि त्यांना आरोग्यासाठी मी शुभेच्छा देतो। विधानसभेसाठी ते वेगळा विचार करतात, 225 ते 250 जागा लढू म्हणतात, त्यांची मनधरणी करणार का? माननीय राजसाहेब हे आमचे मित्र आहेत आणि ही गोष्ट खरी आहे, त्यांचे मी आभार मानतो की माननीय पंतप्रधान मोदींच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान मोदीजी व्हावे याकरता त्यांनी हृदयातून समर्थन दिलं। काही बूथवरही ते जाऊन आले, कार्यालयातही जाऊन आले, मुंबईमध्ये त्यांनी प्रवासही केला, मोठ्या सभाही केल्या। मात्र विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की आमची विधानसभेच्या निवडणुकीला भूमिका वेगळी असणार आहे। त्यामुळं त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या पक्षाची भूमिका आहे, त्यामुळं त्यांनी काही वेगळा विचार केला किंवा जो काही विचार ते करतील त्याबद्दल त्यांच्या पक्षात माझा बोलण्याचा फार अधिकार नाही। मतांचं विभाजन होऊ नये म्हणून नाही, मताच्या विभाजनात किंवा होणार की नाही होणार याच्याप्रती जन जाता त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका ठरवू दे, कारण त्यांना त्यांचा अधिकार आहे। औरंगजेब फॅन्स क्लबचा जन्म जो आहे तो गुजरातमध्ये झाला असं संजय राऊतांनी सकाळी म्हटलेलं आहे। संजय राऊतावर नितेश राणे बोलतील। सर हेच हिंदीत पाहिजे की जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।